नमस्कार, मी आदिती म्हणजेच सुरुची अडारकर। दिवाळीच्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला आज आले। आज मी इकडे रांगोळी काढणार आहे, म्हणजे निदान प्रयत्न तरी करणार आहे। मला रांगोळी प्रचंड आवडते, पण जमत नाही फारशी। ही जी तुम्हाला रांगोळी दिसते ती आमच्या सेटवर गणेशदादांनी काढली आहे, खूप सुंदर काढली आहे। मी फक्त त्यात थोडंसं काहीतरी ॲडिशन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे। बघूया कितपत जमतंय। रांगोळी बेसिकली मला खूप आवडते। सणवार असेल तर घरी मीच रांगोळी काढते, कारण मला पर्सनली काढायला ती फार आवडते। सो फार मला काही छान नाही जमत, पण नेहमी माझा एक वेगळा प्रयत्न असतो किंवा नवीन काही बघितलं तर हे काढून बघूया असं म्हणून नेहमी हमखास माझी रांगोळी खराब होते, पण तरी हौस असली की रांगोळी काढावी। मला लहानपणी आम्ही दिवाळी साजरी करायचो ते आठवतंय, म्हणजे रांगोळीवरचेच किस्से आठवत आहे की मला रांगोळी काढायला फार आवडायची। बरं, अजूनही मला काही ग्रेट येत नाही, तेव्हा तर अगदीच लहान होते मी, पण दाराबाहेर रांगोळी काढायची म्हटल्यावर मी आईला सांगायचे की नाही मी काढणार दर सणवाराला। आणि दिवाळी म्हणजे 3-4 दिवस दिवाळीचे असतात, त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ नवीन रांगोळी असायची आणि चित्र असायचे, म्हणजे तेव्हाचे चित्र म्हणजे कार्टून्स। तर कार्टून नेटवर्कवर किंवा जे पुस्तकं यायचे त्याच्यात बघून एक काढण्याचा वेगळा प्रयत्न असायचा। आणि मग बाहेर सगळे रंग वगैरे घेऊन बसणार, काढायचा प्रयत्न करणार, मग शेवटी नाही जमलं की छोटंसं फूल काढायचं, मग त्याला वेल काढायची। खूप मेहनतीने मी सगळं करायचे। बरं, आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहतो आणि नेमकं आमचं जिथे घर आहे तिथे जिना आहे। तर बऱ्याचदा असं व्हायचं की एवढी मेहनत घेऊन तास दीड तास बाहेर असं बसून ती रांगोळी कशी तरी काढायची, रंग भरायचे आणि कौतुकाने प्रत्येकाला दाखवायचं की मी रांगोळी काढली आहे। आणि नेमकं असं व्हायचं की अर्धा-पाऊण तासात लोकांचं येणं जाणं असायचं, त्याच्यामुळे हमखास माझी रांगोळी खराब व्हायची। आणि मग इतका त्रास व्हायचा की अरे मी इतकी दीड तास बसून रांगोळी काढली आहे आणि लोकांना कळत कसं नाही, येता जाताना नेमका तो रांगोळीवर पाय पडायचा। पण ही झाली लहानपणीची आठवण, मजा यायची। त्या निमित्ताने का होईना ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात, अदरवाईज आपण रुटीनमध्ये इतके बिझी असतो की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला सुद्धा मिळत नाहीत। या रांगोळीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही फार रंग वापरलेले नाही आहेत ह्याच्यात। गुलाबी आणि निळ्याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आणि बेसिकली निळा रंग हा माझा फेवरेट असल्यामुळे निळा रंग भरल्यावर कशी छान वाटते रांगोळी। आणि सर्वात जास्त छान ह्यात वाटतोय ही पणती, त्याच्यामुळे जास्त छान गेटअप आलाय रांगोळीला असं मला वाटतं। तर आता आपण पूर्ण करूया ही रांगोळी पटापट। अशा प्रकारे माझी ही रांगोळी काढून झालेली आहे, दिसते तरी छान। तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती मस्ती धमाल मज्जा करतोय, आणि त्यात दिवाळी सण आहे, आम्ही त्याचं शूट करतोय, तर आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे, खूप जास्त मजा करतोय। राजश्री मराठीवर सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला ही रांगोळी आवडते की नाही।